विकास त्याच्या खोलीमध्ये बेचैनीने इकडे तिकडे फेऱ्या मारत होता. मे महिन्याच्या उन्हाळ्यात घामामुळे त्याचा टी शर्ट त्याच्या शरीराला अगदी चिकटला होता. त्याचं मन खूपच बेचैन झालं होतं. मागच्या 2 वर्षाप्रमाणे यावेळी देखील पदरी अपयश पडेल का? आता तरी यावेळेला बाबा देखील अगदीच उदास होतील का? त्यांना मला एक मोठा अधिकारी बनवायचं स्वप्नच राहील का? आज रिझल्ट येणार होता, परंतु विकासची इतकी हिंमत होत नव्हती की एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन स्वतःचा रिझल्ट पाहावा. फोनवर तर पाहू शकत नव्हता, कारण की त्याचा फोन साधा नोकियाचा होता. माधुरीने त्याला कालच सांगितलं होतं, जसं माझ्या वडिलांजवळ वर्तमानपत्र येईल तेव्हाच लगेचच मी तुझा रिझल्ट सांगण्यासाठी ते वर्तमानपत्र तुझ्या रूममध्ये घेऊन येईल. आता त्या दिवसाचे 12 वाजले होते, परंतु अजूनही त्या मुलीचा काहीच पत्ता नव्हता. विकास त्याच्या घरात भाड्याने राहत होता. त्याच्या शेजारी ती मुलगी माधुरी होती. विकास माधुरीच्या वडिलांना आप्पा असाच हाक मारत होता. माधुरी देखील तिच्या वडिलांना आप्पासाहेब म्हणायची. मागच्या 2 वर्षापासून विकास आणि माधुरी एकमेकांना पसंत करत होते. माधुरी विकासला त्याचे ध्येय गाठण्यासाठी त्याला नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. सलग 2 वर्ष पदरी अपयश मिळाल्यानंतर एकेवेळी तर विकासचा स्वतःचा आत्मविश्वास उडून गेला होता, परंतु माधुरीने त्याच्या आतमध्ये नवा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करायची. मग वडिलांच्या नकळत चोरून विकासला अभ्यासासाठी रॉकेल देणं झालं, किंवा जर तो उपाशी असेल तर त्याला जेवण नेऊन देणं असो, किंवा ज्या पुस्तकांना विकास पैशांच्या अभावामुळे विकत घेऊ शकत नव्हता, ती पुस्तकं विकत घेण्यासाठी स्वतःचे सोन्याचे कानातले देखील विकणे असो, असं सर्व काही माधुरीच असायचं. ती विकाससाठी सर्व काही करत राहायची. अशिक्षित असून देखील माधुरीला शिक्षणाचे महत्त्व माहिती होतं. माधुरीच्या या अशाच वागण्यामुळे विकासच्या मनामध्ये माधुरीची जागा निर्माण झाली होती. परंतु त्या 2 वर्षांमध्ये त्या दोघांनीही कोणतीही सीमा पार न करता एकमेकांवर प्रेम केलं होतं. जेव्हा दारावर टकटक झाली, विकासने अगदी धावतच अडखळत दार उघडलं, तेव्हा समोर माधुरी उभी होती. बाहेरच्या उन्हामुळे तिचा गोरा चेहरा लाल पडला होता. घामाचे थेंब तिच्या कपाळावर चमकत होते. माधुरी धावतच आतमध्ये आली आणि तिथे असलेल्या एका खुर्चीवर बसली. विकासने थोडासा रागात विचारले, काय गरज होती की अशा उन्हामध्ये धाव घेण्याची? चेहरा बघ तुझा किती लाल पडला आहे. स्वतःच्या लाल ओढणीने घाम पुसत माधुरी म्हणाली, तुझी मेहनत सफल झाली आहे विकास. तुझं ध्येय काढलं आहेस, यासाठी तू तुझ्या डोळ्यांना रात्रभर जागून दिव्याप्रमाणे पेटवत ठेवलं होतं. माधुरीने विकासकडे वर्तमानपत्राचे कागद दिलं. विकासने पाहिलं तर पिवळ्या मार्करने त्याचा सीट नंबर यशस्वी मुलांनी रंगवलं होतं. विकासने त्या वर्तमानपत्राला कितीतरी वेळा पाहिलं. त्याला अजूनही त्याच्या यशावर विश्वास बसत नव्हता. माधुरी खुर्चीवरून उठून विकासजवळ गेली आणि बोलू लागली. विकासच्या हातातून ते वर्तमानपत्र खेचून बोलू लागली, आता आपल्या नाक्यावरच्या स्वीट मार्टमधून 2-3 किलो रसगुल्ले तर माझ्यासाठी आणलेच गेले पाहिजेत. विकासला समजत नव्हतं की तिच्या त्या बोलण्याचं त्याने काय उत्तर द्यावं. त्याने माधुरीचा हात पकडून स्वतःच्या हृदयाजवळ ठेवला आणि बोलू लागला, बघ ना माधुरी, माझं हृदय किती धडधडत आहे. माधुरी लाजत बाहेर पळून गेली. खूप वेडी मुलगी आहे असा विचार करून विकासच्या चेहऱ्यावर हसू आलं. तेव्हा विकासला त्याचं डोकं थोडं गडबडताना जाणवलं. सकाळपासून रिझल्टच्या टेन्शनमुळे त्याने काहीच खाल्लं नव्हतं. महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये विकासचा खिसा रिकामा व्हायचा. वडिलांनी पाठवलेल्या पैशातून शिक्षण चालू ठेवणं खूपच कठीण होत होतं. विकासने त्याचं पॅकेट चेक केलं, तेव्हा त्याच्या पॅकेटमध्ये काहीच नाणी शिल्लक होती. आता विकास पूर्ण खोलीमध्ये पैसे शोधू लागला. त्याला त्याच्या आईप्रमाणे इकडे तिकडे पैसे घुसून ठेवायची सवय होती. चादरीच्या खाली, पूजा घराच्या खाली, कपड्यांच्या खाली. त्याच्या खिशामध्ये जिथे शक्यता होती त्या सगळ्या जागांवर शोधाशोध केल्यानंतर प्रशांतला एकूण 120 रुपये मिळाले होते. त्याच्यात त्या यशाबद्दल सांगण्याचं विकासचं मन झालं, परंतु काकाच्या वागणं आठवून पुन्हा एकदा विकासचं मन उदास झालं. त्याच्या वडिलांजवळ फोन नसल्यामुळे ते शेजारच्या काकांकडे विकाससोबत बोलण्यासाठी जायचे आणि तिथे बोलायचे. एक दिवस काका म्हणाले, फोन बिघडला आहे. वडील त्या शेजारच्या काकांच्या हातामध्ये टेलिफोनची वायर पाहून रडत रडत घरी यायचे. विकासने लगेचच सगळं सामान पॅक केलं आणि घरी जाण्याची तयारी सुरू केली.
तेव्हा त्याच्या डोक्यात विचार आला, एक तर तो घरी जाऊ शकतो किंवा तो जेवू शकतो. आता विकासच्या डोक्यामध्ये खूपच कन्फ्युजन वाढलं होतं. तेव्हा दारावर टकटक झाली. विकासने विचार केला की नक्कीच माधुरी असेल. पुढे जाऊन त्याचा दरवाजा उघडला तेव्हा समोर माधुरी उभी होती. तिच्या हातामध्ये जेवणाचं ताट होतं, जे ताट एका कपड्याने झाकलेलं होतं. आतमध्ये येऊन माधुरीने ते जेवणाचं ताट टेबलावर ठेवलं आणि विकासला बोलू लागली, तुझं तोंड पाहून दिसत होतं की तू जेवला नाहीस, काहीतरी खाऊन घे. विकासने टेबलजवळ येऊन त्या ताटामध्ये डोकावून पाहिलं तर पूर्ण ताटामध्ये अगदी पंचपक्वान्न ठेवलेली होती. वांग्याचं भरीत, कोबीची भाजी, पुलाव, लोणचं असं काहीसं त्या ताटामध्ये अगदी भरलेलं होतं. ते पाहून विकासच्या डोळ्यात अश्रू आले. तो दाटलेल्या कंठाने बोलू लागला, थँक्यू माधुरी. माहीत नाही तुझ्या उपकारांचं कर्ज मी फेडू शकेल की नाही. माधुरीने तिच्या लाल ओढणीने प्रशांतच्या गालावर उलगडणारे अश्रू पुसले आणि म्हणाली, आज तर बोललास, यानंतर कधीही माझ्या प्रेमाला उपकार बोलू नकोस. पहिले जेवण घे, जेवण गार होते. विकास जेवला. जेवण झाल्यानंतर विकासनेही त्याची बॅग घेतली आणि बाहेर जाऊ लागला. तेव्हा माधुरीने त्याला मिठी मारली. हातात घेतलेली बॅग खाली ठेवून विकासने माधुरीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि बोलू लागला, काय झालं माधुरी, मी पुन्हा परत येईल आणि तुला कायमस्वरूपी इथून घेऊन जाईल. माझ्या आई वडिलांची सुनबाई करून घेऊन जाईल. माधुरी विकासपासून वेगळी झाली आणि रडत बोलू लागली, माझे वडील माझ्यासाठी स्थळ बघत आहे. मुलगा सरकारी कार्यालयामध्ये क्लर्क आहे. जर तू आला नाहीस तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. विकास माधुरीच्या खांद्याला पकडून बोलू लागला, मी नक्की येईल. आपण जर लग्नासाठी जास्त जोर दिला तर त्यांना ते वर्तमानपत्र दाखवून माझ्याबद्दल सांगून टाक. विकासने माधुरीच्या डोळ्यातील अश्रू पुसले. तिच्या कपाळावर पापा घेतला आणि खोलीतून बाहेर निघाला. गावी जाऊन विकास बसमधून खाली उतरला. सगळे गावातील लोक विकासच्या स्वागत करण्यासाठी अगदी ढोल ताशे घेऊन, हार घेऊन उभे होते. त्यांना देखील विकास एक सरकारी अधिकारी झाला आहे याची बातमी मिळाली होती. विकास बसमधून खाली उतरताच सर्व गावातील लोकांनी त्याच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा टाकल्या आणि ढोल ताशे वाजवून खांद्यावर उचलून घेतलं. खांद्यावर उचलूनच गावातील लोकांनी विकासला त्याच्या घरापर्यंत आणलं. घराच्या दारावर स्वतःच्या वडिलांनी आणि आईला पाहून विकास खाली उतरला आणि धावतच आईबाबांचे पाय पकडले. विकास गावातील लोकांच्या खांद्यावरून खाली उतरताच बाबा म्हणाले, शाब्बास बेटा, आज तू तुझ्या वडिलांचे नाव रोशन केलं आहे. विकास देखील अगदी इमोशनल झाला. त्याने वडिलांना मिठी मारली. ट्रेनिंगसाठी अजून काही दिवस बाकी होते. तेव्हापर्यंत विकास गावीच राहिला. विकासचे बाबा पूर्ण गावामध्ये अगदी छाती रुंद करून फिरत होते आणि सर्वांना सांगायचे, माझा मुलगा तर कलेक्टर आहे, कलेक्टर. विकास त्याच्या वडिलांचं ते बोलणं ऐकून हसायचा. गावातील लोक देखील विकासच्या वडिलांचा खूप मान सन्मान करू लागले. विकासला याचा विचार करून बरं वाटायचं की ज्या विश्वासाने त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईला पाठवलं होतं, तो विश्वास त्याने खरा करून दाखवला होता. काही दिवसानंतर विकासला ट्रेनिंग लेटर आले. विकास ट्रेनिंगसाठी निघून गेला. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर विकासची पोस्टिंग देखील झाली. तेव्हा विकासला वेळ मिळाला. त्याने लगेचच मुंबईला जायचं ठरवलं. मुंबईला गेल्यावर माधुरीच्या घराच्या आधी ते स्वीट मार्ट पाहून त्याला माधुरीचं बोलणं आठवलं. तिथून त्याने प्रत्येक मिठाई घेतली, गाडीत ठेवून घेतली. माधुरीच्या घरी पोचल्यावर विकासच्या हृदयात धडधडत होतं. माधुरी त्याला पाहिल तेव्हा माहीत नाही काय होईल. तिला भेटल्यानंतर त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू लपवण्यासाठी विकासने चष्मा लावला. घराच्या आतमध्ये प्रवेश करताच विकासने पाहिलं की अप्पा हॉलमध्ये खुर्चीवर बसलेले आहे आणि खूपच अशक्त दिसत होते. विकास अप्पांच्या पाया पडला. नजर कमजोर होऊन देखील अप्पाने विकासला ओळखलं. अप्पांच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर विकासने विचारलं, अप्पा, माधुरी दिसत नाही. माधुरीचं नाव ऐकताच आप्पा खूप उदार झाले. नंतर बोलू लागले, माधुरी पळून गेली बेटा. आप्पांचं ते बोलणं ऐकून तर विकासला एका खोल विहिरीत कोणीतरी धक्का दिला आहे असं वाटलं. विकासने विचारलं, आप्पा कोणासोबत पळून गेली? आप्पांचा चेहरा अगदीच खटखट झाला होता. त्यांनी रागानेच म्हटलं,
कोणासोबत नाही तर एकटीच पळून गेली आहे. जेव्हापासून तिच्या लग्नाचा दिवस ठरवला गेला होता तेव्हापासून ती शांत शांत राहू लागली होती. एका वर्तमानपत्राला छातीशी बसून राहायची. काय विचारलं तर फक्त हेच बोलायची, तो येईल आणि मला घेऊन जाईल. लग्नाच्या 1 दिवसाआधी तिने मला तुझ्याबद्दल सांगितलं. मी विचार केला की कलेक्टर झाल्यानंतर तू कसा काय माधुरीसोबत लग्न करण्यासाठी येशील. मी तिच्या त्या बोलण्याला वायफळ बडबडे समजून दुर्लक्षित केलं, परंतु माहीत नाही ती कुठे पळून गेली. विकासचं डोकं अगदी सुन्न पडलं होतं. त्याने हळुवार आवाजात विचारलं, तुम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाहीत? आप्पा विकासचं ते बोलणं ऐकून अगदी व्यवस्थित त्याच्याकडे पाहू लागले. आप्पांच्या असं वाहण्यावर विकास स्वतःला थांबू शकला नाही आणि घरातून बाहेर निघून गाडीमध्ये बसला. गाडीमध्ये असलेले मिठाईचे बॉक्स आप्पांना देण्याची हिंमत झाली नाही. त्याने ड्रायव्हरला सांगितलं आणि मागे फिरवून माधुरीला शोधण्याचा प्रयत्न केला. पूर्ण मुंबई शोधून काढली, परंतु माधुरीचा कुठेच पत्ता लागला नाही. माहीत नाही ती कुठे असेल. काय काय स्वप्न पाहिले होते विकासने माधुरीसोबत. स्वतःचं पूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवण्याचा विचारत होता. जसजसा वेळ जात होता तसतसा विकास माधुरीला शोधण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत होता. परंतु पदरात पडणाऱ्यासारख्या अपयशामुळे विकासची जी काही उरली सुरली हिंमत होती ती देखील गेली होती. स्वतःच्या कामापासून जेव्हा कधी त्याला वेळ मिळायचा विकास माधुरीला शोधण्यासाठी बाहेर निघायचा, परंतु त्याच्या हाती काहीच लागलं नाही. विकासच्या घरचे विकासवर लग्नासाठी दबाव टाकू लागले. वेगवेगळ्या मुलींचे फोटो दाखवणे, त्याला भेटायला घेऊन जाणे, घरात त्यांना जे शक्य होते ते करत होते, परंतु विकास त्यावेळेला लग्नासाठी नकार द्यायचा. विकासला माधुरीच्या दुःखाने मोडून टाकलं होतं. ते दुःख विसरण्यासाठी आता तो ड्रिंक करू लागला होता. विकासच्या लहानपणीचा मित्र रमेशने विकासला त्याच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. शेवटी विकास कलेक्टर झाला होता, परंतु त्याच्या घरातल्यांनी या आशेने रमेशकडे पाठवलं की कदाचित त्याचं मन हलकं होईल. रमेशचं घर दुसऱ्या गावात होतं. विकास त्याच्या गाडीने रमेशच्या घरी जायला निघाला. त्याचं मन त्याच्या गाडीमध्ये दाटलेले होते. रेडिओवर रोमॅन्टिक गाणी चालू होती. विकासला असं जाणवलं जणू काय ती गाणी त्याच्यासाठीच आहेत. त्याला ते दिवस आठवले जेव्हा माधुरीच्या घरामध्ये राहताना अगदी असंच वातावरण राहायचं. तेव्हा लाईट देखील जायची. माधुरी मातीचा दिवा घेऊन पावसात भिजत विकासच्या खोलीत दिवा द्यायची, जेणेकरून विकासला अभ्यासामध्ये अडचण येऊ नये. विकास अभ्यास करायला सुरुवात करायचा आणि माधुरी तिच्या लाल ओढणीला बांधलेले गाठ सोडायची आणि त्यामध्ये असलेले बदाम विकासला द्यायची आणि बोलायची, विकास सकाळी उठून खा, तुझी बुद्धी वाढेल. विकास अगदी हसूनच माधुरीकडे पाहायचा आणि विचारायचा, आप्पांना माहिती आहे का? तेव्हा माधुरी लहान मुलाप्रमाणे हसायला सुरुवात करायची. विकास माधुरीला पाहून जणू का तिच्यामध्ये हरवून जायचा. मोकळे आणि भिजलेल्या केसामधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे माधुरीचे ते हसू अजूनच निरागस वाटायचं. हसत माधुरी बोलायची, मी खूप काय ते बोलतात ते इंग्लिशमध्ये स्मार्ट आहे. आप्पापासून लपवून आणलं आहे. किती पवित्र, किती निरागस आणि किती निस्वार्थी प्रेम होतं माझ्या माधुरीचं. गाडी ड्राईव्ह करत असलेल्या विकासच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर आला होता. विकास अभ्यास करायचा तेव्हा माधुरी त्याच्यासमोर बसून त्याला पाहत बसायचे. विकास खूप मुश्किलीने माधुरीला स्वतःच्या खोलीमधून बाहेर काढायचा. कधी धक्के मारून, तर कधी तिला उचलून, तर कधी आप्पाची भीती दाखवून. खरं तर जेव्हा माधुरी त्याच्यासमोर असायची तेव्हा विकास अभ्यास करण्याऐवजी तिला पाहण्यामध्ये हरवून जायचा. त्यावर माधुरी खूप हसायची आणि बोलायची की माझ्या तोंडावर काही दिलं नाही कलेक्टर साहेब. विकासने गाडीचा रेडिओ ऑफ केला आणि सीटच्या खाली असलेली ड्रिंकची बॉटल उचलून पिऊ लागला. त्याचं दुःख त्याच्या डोळ्यातून बाहेर येत होतं, ज्याला तो हातामध्ये बॉटल पकडून पुसत होता. काही तासानंतर त्याची गाडी रमेशच्या घरासमोर होती. रमेशने विकासचे अगदी मनापासून स्वागत केलं. दोघे मित्र लहानपणीच्या गप्पा गोष्टी करू लागले. बाहेर ढगांचा कडकडाट सुरू झाला होता तेव्हा रमेशची बायको हॉलमध्ये आली. विकासला नमस्कार केल्यानंतर रमेशला आठवण करून दिली की त्याला काही सामान आणण्यासाठी बाजारात जायचं आहे.
जर पाऊस सुरू झाला तर कोणतं सामान येथे मिळणार नाही. रमेश उठत विकासला बोलू लागला की मी लगेच जाऊन येतो. स्वतःच्या बायकोला विकाससाठी चहा बनवायला सांगून रमेश बाहेर निघून गेला. विकास हॉलच्या खिडकीजवळ आला. थंड हवा विकासच्या मनावर एक थंडगार हुंकार मारत होती. स्वतःचे अश्रू भरले डोळे बंद करून विकास पुन्हा एकदा माधुरीबद्दल विचार करू लागला. तेव्हा रमेशची बायको विकाससाठी चहा घेऊन आली. सोफ्यावर बसून चहा पिताना रमेशच्या बायकोसोबत बोलू लागला. तेव्हा किचनमधून भांडी पडण्याचा आवाज आला. रमेशची बायको जरा ओरडतच बोलू लागली, माधुरी, सांभाळून भांडी घास. जर काम येत नाही तर सोडून देते काम करणं. माधुरीचं नाव ऐकताच विकासचे हात थरथरू लागले आणि थोडा चहा खाली पडला. रमेशच्या बायकोला वाटलं की कदाचित विकासला तिचं वागणं आवडलं नाही. ती त्याला स्पष्टीकरण देताना बोलू लागली, बघा ना भाऊजी, ही मुलगी एकदम वेडी आहे. कोणतंच काम ठीक करत नाही, व्यवस्थित करत नाही. तुम्हाला माहिती आहे, ती बोलते की कोणाला तरी शोधण्यासाठी घरातून पळून आली आहे. तिचा तो प्रियकर आहे असं म्हणून रमेशची बायको हसू लागली. विकासला झटका बसला की त्यांच्या दारावर पोहोचून त्याने पाहिलं. माधुरीने तिच्या डोळ्यातील अश्रूंना पुसत भांडी घासत होती. विकासनेही अगदी ओरडतच हाक मारली, माधुरी. माधुरीने मान वर करून पाहिलं तर तिला नवीन विकास दिसला. महागड्या चीजमध्ये हातात महागडे घड्याळ असणारा हा विकास तिच्या घरात राहणाऱ्या चड्डी बनियानवर फिरणाऱ्या विकासपेक्षा खूपच वेगळा होता. परंतु त्याच प्रेमाच्या नजरेने तिला पाहत होता. माधुरी विकासला पाहताच रडू लागली. तिने जाऊन विकासला घट्ट मिठी मारण्याचा विचार केला, परंतु भांडे घासताना माखलेला हात किंवा विकासचा व्हाईट शर्ट पाहून तिची हिंमत झाली नाही. माधुरी, सगळं काही ठीक आहे, आता रडू नकोस वेडे. बाजारातून आलेला रमेश आणि त्याची बायको हात जोडून विकासकडून माफी मागत होते. यामध्ये तुमची काहीच चूक नाही. आणि विकास माधुरीला घेऊन घराकडे निघाला. माधुरी विकाससोबत फ्रंट सीटवर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली होती आणि विकास अगदी आनंदाने गाडी चालवत होता. माधुरी हळूवारच विकासला बोलू लागली, तुमचा शर्ट खराब झाला आहे. माधुरीच्या निरागस बोलल्यावर विकास हसू लागला. तो बोलू लागला, मग घरी गेल्यावर तो धुणा मिसेस माधुरी. माधुरी बोलू लागली, मला वाटलं की तुम्हाला विसरला असशील. विकास पुन्हा हसू लागला. तेव्हा माधुरीची नजर गाडीमध्ये असलेल्या बॉटलवर गेली. तिने विचारलं, हे काय, तू तर ड्रिंक करत नाहीस ना? अगं नाही वेडे, हे नक्कीच ते ड्रायव्हरची करामत आहे, विकासने माधुरीला सांगितलं आणि पुन्हा गाडीतील गाणी सुरू केली. पुन्हा एकदा रोमॅन्टिक गाणी सुरू झाली, परंतु यावेळेला विकासच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर चेहऱ्यावर हसू होतं. तो गाडी चालवत होता आणि सोबतच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून असलेल्या माधुरीच्या डोक्यावरून हात फिरवत होता. विकासने माधुरीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काहीतरी काळे डाग होते, परंतु तिला काय प्रश्न विचारण्याच्या आधीच ती झोपून गेली होती, ज्यामुळे ती अजूनच निरागस वाटत होती. विकासने ती बाटली गाडीच्या बाहेर फेकून दिली. ती बाटली रस्त्यावर तुटून गेली. सोबतच स्वतःच्या भविष्याचा विचार करून विकासच्या चेहऱ्यावर हसू येत होतं. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.